पोलिसांचा कुठलाही रोल नाही, मी असं म्हणत नाही। पोलिसांनी जेव्हा 1:30 वाजता गस्त घातली, पोलिसांनी जेव्हा 3 वाजता गस्त घातली, परंतु 24 तास त्या एसटी स्टँडमध्ये सिक्युरिटी पुरवणं हे एसटी महामंडळामार्फत केलं जातंय। त्यासाठी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी हायर केलेली आहे, त्याला आपण पैसे देतोय। त्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीच्या मार्फत तिथे सिक्युरिटी ही व्यवस्थित नाही ठेवली गेली, जी जबाबदारी डेपो मॅनेजरची आहे ना। आणि म्हणून मला वाटतं जर का सिक्युरिटी तिथे येत नाहीये, एक पत्र व्यवहार करून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही। एक प्रायव्हेट एजन्सी हायर केलेली असताना ते प्रायव्हेट एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी चे लोक आहेत की नाही, त्याची ड्युटी करतायत आहेत की नाही, ही देखील जबाबदारी त्यांची आहे। आणि म्हणून मला वाटतं ही टोळाटोळाचा हा प्रश्न नाही। घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला तिथे प्रायव्हेट सिक्युरिटी असती तर करायची घटना घडली नसती। आणि म्हणून ह्यापुढे नक्कीच पोलीस प्रशासन आणि एसटी एकत्र होऊन जर का जसे ज्याची चर्चा काल आपण केलेली आहे, माननीय परिवहन मंत्र्यांनी देखील या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे की जर का पोलीस मार्शल्स जर का तिथे आपल्याला हे एसटी स्टँडवरती आणि सेन्सिटिव्ह आपल्याला जर का जागेवरती जर का प्रोव्हाइड करता आले तर नक्कीच ते आम्ही बाबतीत आम्ही विचार करू। बघा, शेवटी आज जोपर्यंत आरोपी हा पकडला जात नाही, शेवटी आज एखादा विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो, काही त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक 1.5, 2, 3, 4 मिनिटांमध्ये, आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे। परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे। आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्यावेळेला आपल्याला तिथे माहिती